तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। गुरुवार दिनांक 24 ऑगस्ट 1882 दक्षिणेश्वर भगवान श्री रामकृष्णांची खोली, ईशान्येकडील प्रशस्त ओसरी. तिथे श्री रामकृष्ण उभ्यानेच मास्तर महाशयांशी संभाषण करत आहेत आणि अधूनमधून ओसरीत फेऱ्या मारत आहेत. श्री रामकृष्ण सांगतात, काहींच्या ठिकाणी योग्यांची लक्षणं आढळतात, पण त्यांनी देखील सावध असणं उचित. साधक योगभ्रष्ट होऊन परत संसारात येतो. बहुधा भोगवासना थोडीफार शिल्लक असते, म्हणून ती शमल्यावर पुन्हा योगाकडे वळेल, पुन्हा आधीची योगावस्था लाभेल. तराजूत एका बाजूला भार पडल्यास खालचा काटा वरच्याशी जुळत नाही. खालचा काटा जणू मन, खालचा काटा वरच्याशी तंतोतंत जुळण्याचं नाव योग. मन स्थिर न झाल्यास योग साधत नाही. संसार वारा मनरूपी दिव्याच्या ज्योतीला सारखा फडफडवीत असतो. ही ज्योत यत्किंचितही कंप न पावेल तर खरी योगाची अवस्था होऊन जाईल. निवांत निष्कंपम इव प्रदीपम. योग्याचं मन नेहमीच ईश्वरावर खिळलेलं असतं. सर्वदाच आत्मस्थ दृष्टी कुठेतरी लागलेली, डोळे बघताच समजतं. मादी जणू अंड उबवीत आहे. मन सारं त्या अंड्याकडे, वर नावालाच बघत राहते. शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर. श्रीयुत केशवचंद्र श्री रामकृष्णांना नौकाविहारासाठी घेऊन चालले आहेत. त्यांच्याबरोबर काही ब्राह्मभक्तही आहेत. ब्राह्मभक्तांना श्री रामकृष्ण सांगतायत, ज्ञानीगण ज्याला ब्रह्म म्हणतात, योगीवृंद त्यालाच आत्मा म्हणून संबोधतात आणि भक्तजन त्यालाच भगवान म्हणून आळवतात. योगी त्या परमात्म्याचा साक्षात्कार करून घ्यायचा प्रयत्न करतो. त्याचं ध्येय जीवात्म्याचा आणि परमात्म्याचा योग. योगी विषयातून मन काढून घेऊन ते परमात्म्यामध्ये स्थिर करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून सुरुवातीला तो निर्जन जागी स्थिर आसनावर बसून अनन्य चित्त होऊन ध्यानधारणा करत असतो. शुक्रवार दिनांक 15 जून 1883 दक्षिणेश्वर कालीवाडीतील खोलीमध्ये श्री रामकृष्ण एका भक्ताला सांगतायत, मन स्थिर न झाल्यास योग साधणार नाही. मग तुम्ही कोणत्याही मार्गाचा अवलंब करा ना, मन योग्याच्या काबूत असतं, योगी मनाच्या नव्हे. मन स्थिर झाल्यास प्राणवायू स्थिर होऊन जातो, कुंभक साधतं. क्षमा
बुधवार दिनांक 19 डिसेंबर 1883. दक्षिणेश्वर कालीबाडी बिल्ववृक्षानिकट श्री रामकृष्ण मास्तर महाशयांशी संभाषण करत आहेत. श्री रामकृष्ण सांगतायत, नुसतं माहीत असून उपयोग नाही, धारणा व्हायला हवी. पसरलेलं मन एकाएकी चटकन एका जागी आणायचं ही उन्मना समाधी, परंतु ती फार वेळ टिकू शकत नाही. विषय चिंतन येऊन तिचा भंग करून टाकतं. योग्याचा योग भंग पावतो. आमच्या तिकडे कामारपुकुरला भिंतीला भोकं करून मुंगूस राहतात. त्या छिद्रात ती छान आरामात असतात. कधीकधी कोणी एखाद्या मुंगसाच्या शेपटीला वीट बांधून देतात. त्यामुळे मग त्या विटेच्या वजनाने ते मुंगूस आपल्या छिद्रातनं बाहेर येऊन पडतं. जेव्हा जेव्हा ते छिद्रात जाऊन आरामात बसण्याचा विचार करतं, तेव्हा तेव्हा ते विटेचे वजन त्याला बाहेर खेचून आणतं. विषय चिंतनसुद्धा असंच असतं. योग्याला योगभ्रष्ट करतं. श्री रामकृष्ण एका प्रसंगी सांगतात, योग्याचं लक्षण योगी अंतर्मुख असतो. ईश्वराशी जेव्हा मनाचा योग होतो तेव्हा तो खूप जवळ दिसू लागतो, स्वतःच्या हृदयात दिसू लागतो. मनाची चौथी भूमी हृदय. इथे प्रथम चैतन्य जागं होतं. मन इथे आल्यास चोहो बाजूला ज्योती दिसतात. ती व्यक्ती ईश्वरीय ज्योतीनं दिपून जाते. मनाची पंचम भूमी आहे कंठ. ज्याचं मन इथवर येतं त्याचं अविद्या अज्ञान संपुष्टात येतं. भगवतकथा सोडून दुसऱ्या कोणत्याच गोष्टी ऐकणं वा बोलणं त्याला आवडत नाही. कुणी असल्या फालतू गोष्टी बोलायला सुरुवात केलीच तर हा तिथून तडक निघून जातो. आजचा संदेश, विषय चिंतन हा योगमार्गातला अडथळा आहे. सदैव ईश्वरावर खिळलेलं मन हेच योग्याचं लक्षण. निरंजनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकम्पाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामः.